नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आता आपण जात आहोत कट्टा नांदोस गावामध्ये जो दत्त माऊलीचा मठ आहे तिथे जात आहोत आणि तिथे व्हिडिओ शूट करायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे जायचं आहे. आपण बघू शकता तो जो भगवा झेंडा फडकत आहे इथे ह्या स्पॉटला जायचं आहे आणि इकडून आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, ही माझी बहीण आहे माझ्या मावशीची मुलगी आणि त्यांच्याच गावात आलो आहे मी मावशीकडे. आणि तो मठ आहे तो यांच्याच गावात आहे. तर आता आपण तिकडे जाणार आहोत. थोड्या वेळात तुम्हाला मी ते दत्त मठ आहे तिथे तुम्हाला दर्शन करेन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंकिता करावडे. स्वागत करते मी माझ्या दादाच्या यूट्यूब चॅनलवर. सो दरवर्षीप्रमाणे आज ह्या वर्षीसुद्धा दत्त महाराजांचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. डोंगरात एकच असं मठ आहे जिथे म्हणजे गोविंद पूर्णानंद स्वामी यांचा खूप मोठा मठ आहे. तर दरवर्षी फक्त हा एक दिवस असा येतो की सगळेजण मिळून मिसळून तिथे खूप मोठा सण साजरा केला जातो. तर तुम्ही पण बघा यावर्षी सण कसा साजरा केला जातो. आत्ताच जस्ट आरती झाली आहे आणि यानंतर म्हणजे होणारा महाप्रसाद वगैरे, पुन्हा भजन वगैरे या सगळ्याचा तुम्ही पण लाभ घ्या आणि दर्शन पण घ्या. भेटूया वरती मठामध्ये. तर मित्रांनो, आता माझी बहीण अंकिता करावडे हिने तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. तर आता आपण निघालो आहोत. मी तुम्हाला मध्ये जाते वेळी कसं जायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला चाललं आहे. तिथून डोंगरामध्ये जायचं आहे. म्हणजे खायचं काम ऑब्वियसली नाही आहे, कारण खूप ताकद लागते डोंगरामध्ये चढायला. म्हणजे एक तर वाट अरुंद आहे, पण आता साफसफाई वगैरे केलेली आहे तिकडे. बघूया आपल्याला पुढे पुढे कसं जायला भेटतंय. मी फर्स्ट टाईम जातोय. अंकिता करावडे तिचं चॅनल आहे आणि तिने आपल्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला मी ती लिंक त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता. हे कुठलं मंदिर आहे? महापुरुष. हे आपल्याला वाटेतच भेटलंय. तिथे वड आहे, नांदोस गावठणवाडी एकसवटी महापुरुष आहे. तर मित्रांनो, इथून गाड्या पण जातात वरती. गाडी पण घेऊन जाऊ शकतो. थोड्या वरती जातात, अर्ध्यावर पण नाहीत. इथे थांबले आहेत खाली पायथ्याशी डोंगराच्या. बघा इथे सर्व गाड्या लावलेल्या आहेत. अशा प्रकारे ते पार्किंग वगैरे आहे, पण थोड्या प्रमाणातच आहे. गाड्या इथपर्यंतच येतात मित्रांनो, याच्या पुढे जात नाहीत. मित्रांनो, आपल्याला आता इथे भेटलेले आपले फ्रेंड्स हितेश चव्हाण वगैरे, आदेशचे खास फ्रेंड्स. हे बघा खूप मोठा चढाव आहे, खूप मोठा चढाव आहे. आता सुरुवात झालेलीच आहे. आणि व्हिडिओ खूप माणसं इथे भेट द्यायला येतात मित्रांनो. तुम्ही पण नक्कीच या. आणि दत्त जयंती दिवशी तिथे प्रोग्राम केले जातात. यावर्षी कशा प्रकारे साजरे केले जातात ते दत्त जयंती आपण बघूच. एवढ्यातच जाऊन लागायला सुरुवात झाली. पुढे बघूया काय. ही बघा, हे अर्ध्यावरच येऊन जमतो.
तर यांचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे, नाव सांगा. सानिया वर्धन म्हणून आहे. आणि ते सुद्धा आत्ता इथे आलेले आहेत. ते पण व्हिडिओ बनवत आहेत तिथला. तुम्ही त्यांच्या चॅनलला नक्की भेट द्या. आणि त्यांच्या चॅनलला मिस्टर समीर नालावडे म्हणून आहे. तर त्यांच्या चॅनलला तुम्ही भेट द्या आणि त्यांच्या व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आपण हे काय आणलं पिशवीमधून सांग जरा. केळी, नारळ आणि अगरबत्ती. काय काय? केळी, नारळ आणि अगरबत्ती. झालं इथे लवकर. खूप जमली आहे. ते वरती जाणं खायचं काम नाही आहे. आता आवाज मोठा यायला लागला स्पीकरचा. तर जवळ आलेलो आहोत. तरी ते पावंड्या केल्या तर नाही म्हटलं तरी किती 2000च्या वर पावंड्या होतील. एवढा उंचवटा आहे ते. तिथून मस्त वाट आहे. सुंदर निसर्गरम्य वातावरण पण आहे. परत चला 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 झाला झाला बडा लावला. एक लाईन पूर्ण करा. मेहनत मारकर माझी पत्रावळी कोणी ठेवू नका. अन्न वाया घालू नका. सर्वांनी लाईन दर्शन घ्या. कोणीही गडबड गोंधळ करू नका. आपली सर्वांची हा उत्सव आहे. आपण भावी लोकांचा आम्ही लागला शुभेच्छा. त्याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने या मठाच्या आवारामध्ये एक छोटस भंडारगृह आम्ही बांधत आहोत. तुमच्या सर्वांच्या मदतीने फायनली आपण गेटवर पोचलोय. थँक्यू तिथपर्यंत आपण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ते आजोबा पण इथे येऊन दमले आहेत थोडे. आता बसले आहेत तिथे. आणि पण इथे वरती नेलेलं आहे पाईपलाईन करून. मोटरने पाणी वरती नेलेलं आहे. हा डॉक्टर काढले नाही चपला. हे चप्पल बाहेर काढायचे आहेत. नमस्कार. ते सूचना वगैरे लिहिलेल्या आहेत की आपली पादत्राणे बाहेर काढा, कारण आतमध्ये देवस्थान आहे
आणि चपलं इथे काढलेली आहेत सर्वांना. संगे स्वामी समर्थ श्री समर्थ जय समर्थ स्वामी समर्थ म्हणा भक्त माझ्या संगे स्वामी समर्थ. काय ना बोले सो टेस्टी पायनॅपल ज्यूस आहे. तर त्यांनी सर्व भाविकांसाठी सोय केलेली आहे. धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच. गोविंद पूर्णानंद स्वामी मठ नांदूस त्या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करत आहोत. आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल मंडळाच्या वतीने धन्यवाद. इथून रांग लागलेली आहे पुढे देवळात जाण्यासाठी. आपल्याला रांगेत जायचं आहे दर्शन घ्यायला. इथे पप्पा भजन करतात. आनंद करावडे माझा दुसरा चॅनल आहे बघा, कोकणी भजन सितारे म्हणून. त्या चॅनलवरती मी त्यांची भजनं वगैरे टाकलेली आहेत आणि तो माझा भजनाचं चॅनल आहे. तुम्ही त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि तिथे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो हे प्रसादी म्हणून दिले जाते. इथे हे सुंठ आहे, हे आपल्याला इथे प्रसादी म्हणून दिलं जातं. हे औदुंबराचं झाड आहे. पूर्ण उठल्याशिवाय दुसऱ्या पायरीत कोणी बसू नये, कारण खाली पडलेलं अन्न ते फुकून जातं, त्याच्यावरती काय करतात, कारण अन्नासारखं दुसरं मोठं दान नाही. मंदिर आहे आणि या ठिकाणी 1 वर्षापासून 27
40 वर्षापर्यंत भावे या ठिकाणी येतात. या गोविंद पूर्णानंद स्वामींच्या चरणाचं ऋण होतं आणि अगदी समाधानाने आपल्या घरी जातात. कारण त्याला माहिती आहे की या ठिकाणी मी यथावस्थ झाल्यानंतर माझ्या मनाची इच्छा आकांक्षा माझ्या अवधी अडचणी ज्या काय आहेत त्या दूर होणार आहेत. तेवढे मोठं महात्म्य आहे महाराज. खरोखरच या ठिकाणी जे नांदेड विभागाचे शिवपुत्र आहेत ते जी मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीला भविष्यामध्ये फार मोठे यश होईल. आणि हा जो गोविंद पूर्णानंद स्वामी मठ आहे ते वेगळं तीर्थक्षेत्र बनून द्यायला नक्कीच शंका आहे. आणि सारा एवढ्याने तुला प्रेम आणि अगदी नतमस्त होणाऱ्या भक्तांच्या आशीर्वादाने ज्ञान करावं. दर्शन करा आणि या ठिकाणी पुरुषांसाठी नियोगाचे विविध पंगत आहेत, महिला भगिनींसाठी विविध पंगत आहेत. प्रत्येकाला महाराज देवाचं कार्य करत आहेत. किती सुंदर होत्या. प्रत्येकाला आपण या ठिकाणी हा महाप्रसाद दिलं होतं. एकच विनंती आहे की छोटे छोटे मुलं आहेत तर आनंद सोबत द्या. आदर्श घेतलं होऊ द्या. ते जगत माझ्या चरणी नतमस्त होईल. इथे सांगतो जय हिंद. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. तर आम्ही आता इथे आणलेली केळी वगैरे ठेवलेली आहेत प्रसादी हे आहे तिथे हे तीर्थ दिलं जातं. बाबाला बरोबर स्वामी मित्रांनो इथे जेवणाची तयारी केली जाते. इथून आलेले भाविक प्रेक्षक इथे बसतात. गाभार आहे आणि तिथे इथे बसले. आणि आता थोड्याच वेळात जेवायला जाणार. तर फायनली आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं आहे. आनंद काकांचं दर्शन झालेलं आहे. हे बघा आनंद काका माझे मावचे. आता आम्ही देवळात आहोत आणि आता यांचं भजन पण होणार आहे. भजन पण होणार आहे ते तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर दिसेलच. तर मित्रांनो इथे येणाऱ्या सर्व भाविकांची तीर्थप्रसादाची व्यवस्था केली जाते. ते अशा प्रकारे आहे. इथे कोणी उपाशी जात नाही. इथे येणारा प्रत्येक मनुष्य जेवण जातो. कोणीही उपाशी जात नाही. जेवण खूप सुंदर असतं. खूप सुंदर होतं. दत्ताचं स्थान आहे ते कशा प्रकारे म्हणजे सुरुवात झाली काय ते सांगायचं आम्हाला यूट्यूब. नमस्कार. आमचे दत्तस्थान गोविंद पूर्णानंद स्वामी महाराज हे
आम्ही लहान होतो, आमचा जन्म पण नाही झाला त्यावेळी आलेले आहे आमच्या आजोबांच्या काळात. तर त्यावेळी कसे आले म्हणजे ते लोकांनी आम्हाला सांगितलं तेच आम्ही तुम्हाला सांगाल. आम्ही याच्यामध्ये काही बदल करणार नाही. आता आम्ही सांगता पण आम्ही सांगतोय ते आम्ही म्हणजे ऐकीवच सांगतोय. आमच्या वडिलांनी सांगत गेले ते आम्ही सांगतोय. तर गोविंद पूर्ण स्वामी महाराज आता ज्यांची तुम्ही मूर्ती बघितली तिथे मूर्ती ते गोविंद पूर्ण स्वामी महाराज हे कुठून आले काय माहिती नाही आम्हाला होतं. म्हणजे आमच्या आजोबानाने हे खोत हे आपलं चिंदरकर शिरकांड म्हणून एक आपलं हे आहे ना खोत दुकान आहे तिथे रूपा खोत म्हणून ते दुकान होतं त्यांचं. त्या तिथे आले आणि त्याने ते बसले चहा वगैरे घेतली त्याने ते म्हणाले असं डोंगर त्यांच्या दुकानातून आमचा हा डोंगर दिसतो इकडे. तर ते बोलले की इथे ते झाड आहे आंब्याचं झाड आहे इथे तिथे पाणी आहे का एवढंच त्याने विचारलं. ते बोलले ते आमच्या आजोबाला धाकू गुणाजी गावडे आमचे आजोबा आणि त्यांचे सर्व सहकारी हे सारंगवाडी जाधववाडा परत हडपीवाडी इकडे बांधवाडी इकडे आमची दांडेकरवाडी समाज आमचे संपूर्ण समाज हे इकडचे. तर त्यांना म्हणजे त्यावेळी जे रूपा खोत होते त्याने यांना आजोबांना म्हणजे धाकू गुणाजी गावडे हे त्यावेळी म्हणजे असे म्हणजे देवस्थानाच्या ह्याच्यात असे अग्रेसर असायचे त्यांना म्हणजे त्यावेळी त्यांचे मान. तर ते त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की असं म्हणजे या ठिकाणी ते महाराज आलेले आहेत. त्याने बोलले या ठिकाणी तुम्हाला पाणी वगैरे आहे का असं विचारलं या स्थळाला. तर ते बोलले ठीक आहे. आजोबांना बोलून घेतलं त्याने निरोप पाठवला. त्याच्यानंतर ते आले इथे म्हणजे तिथे गेले कुठे आपल्या खोत दुकान पोलच अरे पुढचं तुम्हाला माहिती आहे. ते खोत दुकानावर गेले त्याने बघितलं एक असं म्हणजे बाल वयात म्हणजे 24, 22, 23 वर्षाचा पण खाली वयाचा म्हणजे 18-19 वर्षाचाच हे जे स्वामी आले गोविंदपूर्ण त्याची बालमूर्तीच आहे बघा खोटं. तर ते आले तिथे बसले त्यांनी बघितलं यांना त्यांनी सांगितलं हाय तिथे पाणी. आमच्या इथे अगोदर म्हणजे डोंगरामध्ये या वाडे म्हणजे गुरांचे वाडे इथे असायचे इथे खाली असं वाडे ते वाड्या ते असं बरेच जणांचे वाडे आहेत तिथे होते त्यावेळी आजोबांच्या का म्हणजे आमचे या सगळ्यांचे आजोबा त्यावेळी म्हणजे माझेच आजोबा असे नाही की सगळ्यांचे आजोबा हे इथे आम्ही म्हणजे मागच्या पिढीमध्ये मागच्या पिढीत तिसरी पिढी ते आले तर मला ठीक आहे तुम्हाला चला. तर ते त्यांच्यावर आले तिकडनं इकडे म्हणजे बघायला गेलं तर ते आमचे पप्पा पण म्हणजे वडील ज्याने बघितलं ते म्हणजे असं एकदम ते त्यांचं तेजच काय वेगळं होतं. आता तुम्हाला हे तेज दिसतं आतमध्ये दिसतं मूर्तीमध्ये दिसतं तेज त्यांना पण दिसलेलं होतं. तर ते लोक आले इथे आले बघितलं इकडे पाणी तुम्ही बघितलं इथे ते विहीर नाही होती त्यावेळी तळी छोटीशी तळी एक अगोदर पाण्यासाठी गुरांसाठी दुरा असं असतं तळी त्या तळीत बघितलं तर ते पाणी आहे तिथे. पण त्याने आपले त्यांची जी काय दैवशक्ती होती त्याने इथे हा एरिया बघितला इथे इकडे खाली हे होते वाडे त्याने बघितले ही बाबा जागा मला पत्त्याची वाटली त्यांना का तर त्याने काय त्यांचे कोण रूप होते ते कोणी रूपाने आले नाही कुठून काय आले ते आम्हाला काय माहिती नाही. ते बोलले ठीक आहे ही आमच्यापैकी जागा आहे. मला ते म्हणाले की आम्हाला इथे काय बाबा असं तपश्चर्या किंवा हे करायला मिळेल काय बोले आनंदाची वार्ता आहे आम्हाला काय हे ह्याचं नाही तुम्ही करू शकता आम्ही आपल्या इथे आहोत तुम्हाला सहकार्य. जसे स्वामी समर्थ चोळप्पा महाराज तसे आमचे आजोबा वगैरे ते लोक त्यांचे आहेत त्यांचं आता म्हणजे आम्ही स्वामी समर्थ आम्हाला ऐकून माहिती आहे ते आम्ही बोलतो त्याच्यामध्ये. तसेच हे पण इथे आले मग ते आले त्यांनी बघितली जागा इथे हे आता हा जो गडगाव वगैरे आहे ना हे लोकांनी सगळ्यांनी घातलेलं आहे हे त्यांच्या लोकांनी म्हणजे तिथे गावातली लोक सगळी जमा. मग इथे काय म्हणाले स्वामी म्हणाले मला इथे मठ म्हणजे असं एक तपश्चर्या करायची घुमटी आहे. हा जो चौथडा आहे ना हा बघा हा चौथा बांधला त्या लोकांनी इथे बिघड हे त्यावेळी दांडेकर आमचे होते इथले त्यांनी हे चौथऱ्याचं काम केलं. दांडेकर आपले त्याने हरी हरीच ना हरी दांडेकर त्याने हे चौथरा बांधला संपूर्ण बांधून वरपर्यंत आणली म्हणजे हे भिंत काम वगैरे करून अशी खोपट अगोदर जुनी केंबळ्याचे करायचे केंबळा म्हणजे काय करडाचे असं केलं आणि संपूर्ण उद्या सकाळी भार ठेवायचं म्हणजे धारण ठेवायचं असा. तर ते काय म्हणाले नाही मला हे पाडून टाकायचं मला पाडायचं आहे. पाडायचं म्हटलं हे बोलले असं काय करताय तुम्ही पाडायचं आता एवढं आम्ही मेहनत केली आहे
बुवांना काय साक्षात्कार झाला तर त्यांना त्यांचं माहिती नाही. मला म्हणाले आम्ही पाडणार नाही, आम्ही एवढी मेहनत घेतली, आम्ही कसे पाडणार. मग त्या लोकांनी काय केलं माहिती आहे, ठीक आहे स्वामी मला द्या माझ्याकडे, गोविंद पूर्ण स्वामी मला द्या इकडे टिकाव. त्याने सुरुवात केली पाडायला. मग काय पाडून घातलं सगळं, हे जो आपण उभे आहोत ना आम्ही ह्या पाडून घातलं. पाडून घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक साक्षात्कार इथे झाला. जो साक्षात्कार झाला तो आता पण आमच्या समोर उभा आहे. साक्षात्कार असा झाला, इथे औदुंबरात एक असं खूप म्हणजे अंकुर फुटलेला. ही माणसं आहेत इथे कोणी काय हे केलं नाही, पण तो एक अंकुर असा वरती फुटलेला. आणि स्वामी सकाळी उठले म्हणजे त्यांची जी काय हे आहे तपश्चर्या करायची ते करायला आले. हा हे जे उंबराचं झाड आहे ना, हे बघा झाड आहे ना हे, बरोबर हे दिसलेलं त्यावेळी रोपटं असं बारकं छोटं म्हणजे एकदम छोटं. हे बघा हे दत्त महाराज इथे आलेले आहेत. याच्यासाठी आम्हाला हे म्हणाले सगळ्यांची म्हणजे जी शंका होती ती निरसन झाली. पण त्या लोकांनी काय केलं, स्वामी महाराज म्हणजे मला इथे हे करायचं, मला तपश्चर्येला दुसरा हा मठ त्यांनी तो बांधला. आणि इथे त्यांचं स्थान आहे दत्तस्थान स्वयंभू. आता आम्ही त्याला स्वयंभू वगैरे म्हणजे दत्त उगम स्थान आहे. आता हे आम्ही ना आमच्या कोकणामध्ये गावराटीमध्ये पण विचारलं त्यावेळी, तर ते म्हणाले हो सत्य आहे. हे काय हे आहे ना हे त्यांच्याच ह्याच्या दत्त महाराज म्हणजे दत्त संप्रदायामध्ये जे काय आहे त्याच्यातूनच हे आलेलं आहे. मला ज्यावेळी हे वाटतं त्यावेळी मी आणलेले आहेत त्यांना. म्हणजे सगळे लोक आले तिथे, ह्या लोकांनी बघितल्याने हे केलं. नंतर मग इथे हे केलं, नंतर मठपीठ झाले. त्याच्यानंतर काही दिवसाने दत्तांच्या जे आपले भक्त म्हणजे जे हे आहेत स्वामी होते हे गोविंद पूर्ण स्वामी त्यावेळी आले. ते काही वर्ष राहिले इथे राहिल्यानंतर त्याने नंतर म्हणा जसे स्वामी समर्थ इकडे तिकडे म्हणजे काही दिवस वास्तविक इथं, त्याच्यानंतर ते हे गेले इथून स्वामी समर्थ. कोणाला काय सांगितलं नाही की मी कुठे जातोय काय जातोय काय, काहीच कोणालाच नाही, कोणाला काय माहित नाही. आणि आम्हाला पण माहित नाही ना आमच्या आजोबा पंजोबा वडिलांना पण माहित नाही. फक्त वडील म्हणायचे की एकदम तेज होतं त्यांच्या एवढे मोठे केस असे त्यांच्या आता जसे आहेत तसे. त्यावेळी हा फोटो आता ज्यावेळी आम्हाला मिळाला ना तर त्यांच्या वेळेचा कोल्हापूरला एका हे नाही आमचा भाऊ भक्ताने तो ठेवलेला त्यांच्या. तो मला हे बघ स्वामीचं हे आहे. त्याच्यानंतर इथे महाराज आले दुसरे पण ते काय इथे महाराज म्हणून आले ते पण काही जास्त. त्याच्यानंतर महेश महाराज आले ते पण असेच काही दिवस हे केलं. पण जे स्वामींच्या नावावर आले ते टिकतील असं सांगितलं. बरोबर. त्याच्यामुळे इथे आता ते स्वामींचं मग नंतर मग आम्ही काय केलं सगळेजण इथे दत्त जयंतीचा उत्सव गावातले मिळून करायला लागले है ना. तुम्ही आता बघता आहे ना, तुम्हाला माहिती आहे आपल्या इथं महाराज या मठाची महती तुम्हाला सांगितलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्गात जी काही दत्तस्थानं आहेत त्या स्वयंभू दत्तस्थानापैकी हे नांदोस डोंगरावर दत्तस्थान आहे. खरं म्हणजे काही कारणामुळे दुर्लक्षित राहिलेलं होतं, पण पुन्हा त्या माऊलीने ज्या सगळ्या भक्तांना एक इच्छाशक्ती प्रदान केली आणि महेश महाराज नावाचे या ठिकाणी ग्रस्त आले. स्वतः आम्ही त्यांना पाहिलेलं आहे, स्वतः त्यांचे काही आम्ही इथे स्वतः त्यांचे म्हणजे एक लीला पण आम्ही पाहिलेल्या आहेत, प्रत्यक्ष मी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. प्रचंड त्यांच्यात ताकद होती. परंतु इथे जे स्थान आहे या महाराजांचं त्या ताकदीला जर कोणी आव्हान दिलं तर ते टिकत नाही. आणि याचा प्रत्यय या ठिकाणी आला आणि ते महेश महाराज. कारण इथं जे पवित्र आहे ते कोणा, कारण आज अनेक वर्ष दत्त महेश महाराजांनी केलं, पण जेव्हा ते त्यांना ह्या शक्तीच्या वरती काहीतरी करायला लागले तेव्हा त्यांना तो येला आणि ते पण असे गेलेत. म्हणून आज आमची अशी विनंती आहे की इथं सगळ्या दत्त भक्तांनी महाराष्ट्रात ते आलं पाहिजे आणि इथे प्रचिती घेतली पाहिजे. आम्हाला कोणाला सांगत नाही. आज सुरुवातीच्या जेवढ्या हे सुरू केलं महेश महाराजांच्या काळात त्या टाईमाला 50-100 लोक सुद्धा इथे यायची नाहीत. आज हा गेल्या अनेक वर्षाचा ओघ पाहिल्यानंतर असं वाटतं की सारी किमया ही इथल्या महाराजांची आहे. माझं गाव तिरोड आहे, तिथले एक शांता अक्का म्हणून होती, ती सांगत होती की त्या ज्यावेळी ह्या महाराजांनी इथे सुरुवातीला काय म्हणजे साधारण 100-125 वर्षापूर्वीची गोष्ट सुरू केलं तर इथे रात्रंदिवस भजन कीर्तन आणि महाप्रसाद व्हायचं. ती गावाला पण जायचे, नांदोशी तिरोड खूप वरून लोक, घाट माथ्यावरनं लोक पण इथे यायचे. सगळं अन्नधान्य कोल्हापूरनं यायचं, दररोज गोवा इथं महाप्रसाद व्हायचं. पण इथे सांगितलं जेव्हा स्वयंभू या ठिकाणी दत्त महाराजांचं हे निर्माण झालं तेव्हा
मानवी अस्तित्वाला इथे कोणत्याही प्रकारचं अस्तित्व राहत नाही हे सिद्ध झालेलं आहे. म्हणून तुम्ही इथं फक्त या न तर खूप जण, आता मी नावं घेत नाही, पण मी ज्यावेळी इथे महेश नावं घेत नाही की महेश महाराजांनी वाटेतून येताना कारनामे कोणी केलेत तर ते लोक तिथं त्याला इथे घ्यायचं नाही. इथे मी जर काय तसं का तू गेट म्हणजे तू जा इथे लायकीचा नाही आहे तू सांगायचं, म्हणजे असे अनेक प्रताप केले. ही सारी किमया या स्वयंभू स्थानाची आहे. व्यक्ती ही नाममात्र असते. म्हणून आमची ह्या आणि नांदोरगावच्या ह्या सर्व भक्तांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. त्यांनी अतोनात मेहनत जवळजवळ पायऱ्यापासून 3 किलोमीटर वर येऊन हे सगळं करणं, आता रस्ता केलाय, वाट नव्हती आणि त्याण्यात हा बुद्धी त्याने दिली आणि केलेला आहे. म्हणून भविष्यात आत्ताच सांगितलं की भविष्यात या जागृत देवस्थानातून स्वयंभू देवस्थानाला एक आगळं वेगळं महाराष्ट्रातल्या इतर जागृत महत्त्व प्राप्त झालं पाहिजे ही या सगळ्या भक्तांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहे. माझी या सर्वांच्या वतीत महाराष्ट्रातील तमाम दत्तभक्तांना विनंती आहे की या नांदोर डोंगरावरच्या या स्वयंभू दत्तस्थानाला एकदा भेट द्या आणि तुम्हीच ठरवा की इथे या ठिकाणामध्ये काय ताकद आहे एवढंच. आणि खरोखरच तुम्हा सर्वांना हे दत्त माऊली उदंड आणि उत्तम आरोग्य देऊ आणि तुम्हा सर्वांकडनं या दत्त माऊलीची दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात सेवा घडो एवढीच या ठिकाणी प्रार्थना आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बनवून झालेला आहे. आता आम्ही निघालो आहे परत. आता वाट डोंगर उतरत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून. आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका, कारण यापुढेही माझे असे व्हिडिओज येत राहतील या चॅनलवर. तुमच्या सपोर्टिंगची खूप गरज आहे, कारण जर तुम्ही सपोर्ट केलात तर मला व्हिडिओ बनवायला पण खूप आनंद होईल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.